चंदूच्या बायकोचे मराठी थोडे कच्चे असते. तिला पूर्णविराम कोठे द्यायचं ते कळत नसते. तरी तिने चंदूला पत्र लिहिले आणि मग पूर्णविराम देऊन टाकले. मध्ये मध्ये ते असे: प्रिय प्राणनाथ, तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला. काल मुलगा झाला आजीला. दम्याचा त्रास होतो कुत्रीला. आज 4 पिल्ले झाली मामाला दाढी करताना. ब्लेड लागली वहिनीला. दवाखान्यात ॲडमिट केले बकरीला. 1000 रुपयात विकले आत्याला. नमस्कार, तुमची लाडकी गंगू. एक दारुडा मेल्यानंतर स्वर्गात पोचला. त्याला पूर्ण स्वर्ग दाखवला गेला. बिचाऱ्याचा विश्वासच बसत नव्हता. म्हणून त्याने यमराजाला विचारलं की मी इतका दारुडा माणूस तरीही स्वर्गात कसा काय आलो. यमराज म्हणाले, अरे बाबा, तुझे दारू पिताना चकना म्हणून शेंगदाणे खाऊन झोपी जायचा, ते सगळे दिवस उपवासात खाऊन झाले. नवरा आणि नारळ कसे निघतील नशीबच जाणे. घेताना फोडूनही बघता येत नाही. दोन्ही कसेही निघाले तरी पावले म्हणत स्वीकारावे लागतात. नवीन वर्षाची सुरुवात म्हणून पहाटे सायकल चालवायला लागलो. आजूबाजूचे विचारायला लागले, कोणता पेपर टाकता. अगर 1 घंटे बात करने के बाद रिश्तेदार पूछे, चाय कॉफ़ी कुछ लोगे क्या, तो समझ जाओ कि जाने को बोल रहे हैं. शेअर मार्केटचा क्लास लावल्यावर कळलं की सरांनी स्वतःचा लॉस भरून काढण्यासाठी क्लास चालू केलाय. संता ने अपना एक्सरे करवाया. डॉक्टर बनता, आपके एक्सरे में आपकी हड्डी टूटी हुई है. संता, चलो शुक्र है कि एक्सरे में ही टूटी है. अगर असल में टूटी होती तो काफ़ी खर्चा होता. सुनेचे पाय एकदा घराला लागले की सासूचे बरेचसे नातेवाईक त्या घरातून काढता पाय घेतात. टीचर ने कोलेस्ट्रॉल लिखकर छात्र से कहा, रीड इट. छात्र, सर जी, छोले तक तो ठीक है पर भटूरे की स्पेलिंग गलत लिखी है. एकदा पिंकी बसमध्ये आपल्या बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसलेली असते. पिंकी, कंडक्टर काका, बस जरा हळू चालवा, खूप जास्त झटके लागत आहे. कंडक्टर, अगं बाई, एकदा उठून बघ, बस कधीपासून थांबली आहे.